नमस्कार, मी विद्या पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते। पुत्रदा एकादशी जवळ आलेली आहे आणि कशासाठी ही एकादशी असते तर हे बऱ्याच जणांना माहीत नाहीये। तर या व्हिडिओमध्ये याबद्दलच मी तुम्हाला माहिती देणार आहे की नक्की पुत्रदा एकादशी कशासाठी केली जाते, कशा पद्धतीने केली जाते आणि त्याबाबतची कथा काय आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कृष्ण व शुक्ल पक्षाची 11वी तिथी एकादशी म्हणून साजरी केली जाते। एकादशीचे व्रत हे सर्व व्रतात उत्तम आणि फलदायी आहे असे मानले जाते। तर जाणून घेऊया श्रावण पुत्रदा एकादशी व्रत कधी आहे ते। तर हिंदू पंचांगानुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील 11वा दिवस एकादशी म्हणून साजरा केला जातो। पुत्रदा एकादशी वर्षातून 2च वेळा येते, त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते। श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी श्रावण पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते। श्रावण पुत्रदा एकादशीचा मुहूर्त काय आहे तर एकादशीचा प्रारंभ 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:26 सुरू होईल। तसेच एकादशीची समाप्ती 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9:39 समाप्ती होईल। तसेच उदय तिथीनुसार 16 ऑगस्ट रोजी श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाणार आहे। श्रावण पुत्रदा एकादशीचं महत्त्व काय आहे ते आता जाणून घेऊयात। पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे। जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते। पुत्रदा एकादशीची पूजा पद्धत। पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे, पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता। स्नानानंतर व्रताचा संकल्प करावा व भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करावी। पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले, अक्षता, कुंकू, फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा। पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा। या दिवशी फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि उपवास सोडावा। पुत्रदा एकादशीची पौराणिक कथा आपण जाणून घेऊया। पौराणिक कथेनुसार महिष्मती नावाच्या राज्यात महाजित नावाचा एक शांतिप्रिय धर्मप्रिय असा एक राजा राज्य करीत होता। मात्र त्याला स्वतःचं मूल नव्हतं। मग त्याच्या शुभचिंतकांनी लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की मागच्या जन्मी राजा हा एक अत्याचारी निर्दयी असा होता। मागच्या जन्मी याच एकादशी दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोहोचला। तेव्हा तिथे नुकतीच बाळंतीण झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती, मात्र राजाने तिला तेथून हटकले। ह्या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही। त्यामुळे जर याला या शापातून मुक्त व्हायचं असेल तर पुत्रदा एकादशीला व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला मिळेल, तरच त्यांना संतती प्राप्ती होईल। या ऋषीमुनीच्या निर्देशनानुसार प्रजासह राजाने सुद्धा हे व्रत केले। त्यानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळाला जन्म दिला। तेव्हापासून एकादशीला पुत्रदा एकादशी म्हटले जाते। कशी वाटली ही माहिती?